आजचा सामना हारले जरी असतील तरी फोरेस्ट पुणेरी बाप्पा ह्या टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय करतायत ते सेमीफायनलसाठी. बार यश क्षीरसागर, यश कॉंग्रॅच्युलेशन्स, क्वालिफाय होत आहे. पण ही मॅच गेली. हा, ही मॅच गेली. कुठेतरी थोडा टॉसचा फरक पडला. सकाळी थोडा विकेटमध्ये मॉइश्चर होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी बॉलिंग पण चांगली टाकली. क्रेडिट त्यांना पण दिलं पाहिजे की त्यांनी ते बोल्ड वेल. आमच्यामध्ये बॅटिंग पार्टनर थोडा कमी झाल्या, पटापट विकेट्स पडले. स्टील थोडाफार फाईट बॅक करून आम्ही 220 पर्यंत पोहोचलो होतो आणि एका टाइमला असं वाटत होतं की वी कॅन पुल दिस ऑफ ऑल्सो, म्हणजे 5 आउट लवकर झाले होते. बट ते रनरेटसाठी त्यांनी ट्राय केलं. बट नंतर विकेट जरा इज आउट झालं होतं, एवढं काही होत नव्हतं. त्यामुळे मॅच ॲट दी एंड ते जिंकले, बट इट इज फाईन. अगदी खरं आहे. वाटत होतं की 200 होईल का नाही, पण युअर टेल वॅग. त्यांनी चांगल्या प्रकारे रन जोडले तिथे. 200 नाही, 225 चांगला पार करून दिला. येस, आमचा प्लॅन तसा होता. 170 फॉर 8 जिथे होता तिकडे आम्ही ट्राय करत होतो की 40-50 क्रुशल रन्स, जेणेकरून आमच्या रनरेटला पण फरक पडेल, त्यांना पण चेस करायला टाइम लागेल, जे की झालं. मला वाटतं 20 ओव्हर्समध्ये त्यांना करायचं होतं, आम्ही त्यांना 32 पर्यंत गेस पुश केलं. तर इट इज गुड फ्रॉम वन साईड, नो प्रॉब्लेम. तुम्ही क्वालिफाय होताय म्हणजे याचा अर्थ सेमीज तुम्ही खेळणार आहात. तर आता प्लॅनिंग काय डोक्यात असेल? कारण इथनं एक शिकलोय आपण की तुम्हाला दुसरा चान्स मिळत नाही. जी संधी मिळते त्याचं सोनं करावं लागेल. आता इथनं तुम्ही डायरेक्ट खेळाल तर म्हणजे बाहेरच जावं लागेल, बाहेरचा रस्ता आहे. पण त्याकरता काही वेगळं प्लॅनिंग? प्लॅनिंग असं नाही. जे काही प्रोसेस आम्ही करत आलोय ते फॉलो थोडं अजून बेटर करता आलं पाहिजे. मला वाटतं ॲज अ टीम थोडं नॉकआउट्समध्ये कन्सिस्टन्सी जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण का परत चान्स मिळणार नाही टू कम बॅक. जसं लीग स्टेजमध्ये परत परत चान्स मिळतोय, तर नॉकआउटमध्ये तो मिळणार नाही. तर मला वाटतं की इम्पॉर्टंट आहे की आम्ही जो पण चान्स मिळेल तो ग्रॅब केला पाहिजे. आणि मला वाटतं आम्ही जो पॅटर्न सेट केला, एक जिंकलोय खारलो, एक जिंकलोय खारलो, तर मला वाटतं पुढची जिंकून फायनलला तर नक्कीच जाऊ. नाईस ऑब्झर्वेशन आहे, चांगलंय. जर जिंकलो हरलं असेल तर ही हरलाय, त्यामुळे पुढच्या मॅचचं काय होईल ते सांगून गेलाय. तर ऑल द व्हेरी बेस्ट, डू वेल. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.